अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं। ओम साईराम। सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साईबाबांना वंदन, श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जेव्हा आपण अंतकरणातून जपत असतो त्यावेळेला नेहमीच साईबाबांचं दर्शन घडत असतं। सकाळच्या सत्रामध्ये सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी अर्थातच कुंदन घरत कॅन्डी यांना मी विनंती करीन की आपण एक साईबाबांचं सुंदरसं सॉन्ग या सकाळच्या सत्रामध्ये आपण सादर करावं, एक मंत्रमुग्ध करणारं। SP बॉयज ट्रॉफी 2026 दोन ऑफिशियल अंपायर, एका साईडला नितेश कदम सरांना आपण पाहताय, टिंबी खोडावे गावातील अनमोल रत्न, मग ती रॉकी ग्रुप चषक असेल, अनेक स्पर्धा मात्र ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत जेपी पॅनल या माध्यमातून, मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, ऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा आपण पाहिलीत। दोन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि आम्ही वळतोय कुंदन घरत यांच्याकडे एक सुंदरसं मंत्रमुग्ध करणारं साईबाबांचं सॉन्ग या सकाळच्या सुंदर अशा वातावरणात। धन्यवाद कुंदन घरत मिस्टर कॅन्डी। सामन्याला होते सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये, पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना आपण पाहतायत बरोबर 10 अजून 36 मिनिटांनी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ऑन साईडला रोहनच्या बॅटमधून खणखणीत षटकार, लॉंगेस्ट यावेळेला षटकार पाहायला मिळतोय, 6 धावा, ग्रेट टायमिंग, 8-6। बॉल षटकार रोहनच्या बॅटमधून। दोन्ही टीमसाठी एक एक जो रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता, DRS आहे, लेग बिफोर विकेट, LBW आणि कॉट बॅहँड या दोन गोष्टी सोडून तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता। त्याचप्रमाणे आपण पाहतायत या स्पर्धेचा नियम आहे, जर का गोलंदाज थ्रो गोलंदाज जर आढळला तर 3 धावांची पेनल्टी ही दिली जाईल, चेसिंग कंपल्सरी आहे। यस अंपायर, रिव्ह्यू घेतलेला आहे। आज स्कोरच्या भूमिकेत आमच्या समवेत जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम। चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, खोलवर बॉल होता,
अगदी नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना आर्म ॲक्शन अप्रतिम नॅचरल डिलिव्हरी पाहायला मिळते. रनअप थोडासा शॉर्ट आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली काही गोलंदाज त्यासाठी ओळखले जातात ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर. कोमल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 6 रन्स आलेत आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. थर्ड मॅन दूर आहे, गॅप शोधला आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार येईल, 4 रन. चांगला यावेळेला फटका म्हणता येणार नाहीये, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होत असताना नशिबाने साथ दिली आणि थर्ड मॅच क्लिअर करणारा हा चौकार पाहायला मिळतोय. 10 रन झालेत आतापर्यंत. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून सिद्धांत कदम, या सकाळच्या सत्रामध्ये अश्विन गोपाळे, दीपेश अवघडे या सर्वांचं करूया आपण वेलकम. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स होतो कारण ओलसर खेळपट्टी आहे, रिमझिम पाऊस आहे आणि त्यामुळे खेळण्याची एक वेगळीच मजा असते या रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. रन झाले 10. अप्रतिम गोलंदाजी. एक षटकार एक चौकार जरूर आला, परंतु 3 बॉल डॉट आलेत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. वेगवान मारा केला आणि इथून पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. पहिले षटक कंप्लीट होत असताना केळवा स्टार एका साईडला जर आपण पाहिलं तशी जागमाता रावळे वर्सेस केळवा स्टार्स जोगाळे या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक हलकीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस श्री जागमाता रावळे संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. आज बी टीमला इन्व्हाइट केले गेले. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चिन्मयला आपण पाहू शकाल दुसरं षटक हाताळण्याकरिता केळवा स्टार जोगाळे या टीमचा एक भरोशाचा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. SP बॉयज ट्रॉफी 2026 डे 2 मध्ये सध्या आपण आहोत आणि काय गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. बरोबर यावेळेला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना धारदार गोलंदाजी. 2 बॉल जे डिलिव्हर्ड केलेत ते अप्रतिम पाहायला मिळत आहेत. सध्या साजिद लाला सर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिमझिम पावसात आनंद घेत असताना आज नदीम सरांना आपण पाहणार आहोत. या अगोदर त्यांनी AB ट्रॉफी मध्ये अप्रतिम चांगलं गुड जॉब पाहायला मिळाला. चांगला बॉल समोरून फिरवला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते. फक्त बॉल त्यावेळेला सोडून देतोय. काही गोलंदाज मात्र आधून टाकण्याचा प्रयत्न करतात. एक्स्ट्रा धावा खूप मोठ्या प्रमाणात येतात, परंतु चिन्मयचं कौतुक करेन. काय ॲक्शन रिप्ले अप्रतिम पाहायला मिळतो. अँगल क्रिएट करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने परिपूर्ण साईला यावेळेला थांबवलं गेलंय. लगातार 4 बॉल डॉट आलेत आणि गुडलेन स्पॉटवरून बॉल मात्र हलकासा यावेळेला वळण घेत असताना पाहायला मिळतो. फिंगरचा चांगला वापर करतोय. विट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजी करत असताना यावेळेला लो फुल टॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. एक नंतर मिळेल. साई स्वतःकडे तेवढा कॉन्फिडन्स दिसत नाहीये आणि सांगतोय की रोहन तू जास्तीत जास्त स्ट्राईक घे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स विदाउट लॉस. ऑन साईडला खेळायचं होतं. ऑफ साईडला बॉल निघून जाईल. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. रोहनच्या बॅटमधून 1 रन. चांगली गोलंदाजी. चिन्मय अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. काय गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ अखेरीस श्री जागमाता रावळे टीम बस संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. 6च्या ॲव्हरेजने सध्या तरी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. केळवा स्टार जोगाळे टीमचे गोलंदाज आतापर्यंत हबी झालेत. पहिलं षटक वगळता 10 रन्स चांगल्या धावा आल्या होत्या. सरासरी चांगली होती, परंतु दुसऱ्या षटकात चिन्मयने धावा थांबवल्या. ग्रेट बॉलिंग. घेऊया एक छोटीशी धून. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण प्रो लिंक स्पोर्ट्सवर.
अर्थातच SP बॉईज ट्रॉफी 2026. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर विनीतला आपण पाहू शकाल. चांगला बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉलचे पर्सेंटेज पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हार्दिक आम्हाला माहिती देतील की डॉट बॉल जे आलेत ते जवळजवळ आपण पाहत आहेत 9 डॉट बॉल आलेत. यावरून क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते कदाचित विसरले दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत काय तिखट मारे केले जात आहेत. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पहिला षटक आपण पाहिलं कोमल आला. एक षटकार व्यतिरिक्त दुसरा जो चौकार आला होता तो मिस टायमिंग होता, परंतु त्यानंतर 4 बॉल डॉट आले. त्यानंतर पुन्हा एकदा चिन्मयने चांगली गोलंदाजी केली. तिथे सुद्धा डॉट बॉल जास्तीत जास्त आले. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय ग्रेट बॉलिंग. यानंतर होणारा सामना जय हनुमान वाढीव वर्सेस चिखलपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे आहे. आणि 5 षटकानंतर बरोबर टॉस टाइम 12-0. सकाळच्या सत्रात कृपाळ यांना आपण पाहतायत आज रेड अलर्ट असल्यामुळे मात्र सुट्टीचा दिवस. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. रोहन फुलटॉस बॉलचा आहे बॉस. सरळ बॉलला फेकून दिलं. 9+6 मिळतील 7. यावेळेला ऑन साइडला रोहनचा फटका फसलाय, परंतु फ्रीट असल्यामुळे यावेळेला चान्स तो मिळेल. एक रन तर डेफिनेटली मिळते. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतोय मिस्टर विनीत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. 2.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर. प्रथम बॅटिंग करत असताना श्री जागमाता रावळे हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वेगेचा फायदा उचलला आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. सुस्वागतम चौकार. चौकार आल्यानंतर 24 रन 24. पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप चांगली लाईन अँड लेंथ. अगोदर सुद्धा विनीतने 3 बॉल डॉट केले होते, परंतु त्यानंतर त्याची थिंकिंग थोडीशी चेंज झाली. फुलटॉस बॉल आला आणि फुलटॉस तो 9 मध्ये कन्वर्ट झाला. तिथून मात्र थोडासा रिदम तुटला विनीतचा आणि या वेळेला चांगला लयबद्ध होत असताना आता साई आणि रोहन 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 24-24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर पाहायला मिळेल. त्या अगोदर आपण जाऊया कॅन्डी यांच्याकडे. तीन षटकांचा खेळ झालाय. 24 रन. श्री जागमाता रावळे टीम सध्या यावेळेला बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. गोलंदाज सज्ज होईल चिन्मय. फुल टॉस बॉल. यावेळेला नो बॉल. त्याच लाईन अँड लेंथ वर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे मात्र फसलेत आणि षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार रोहनच्या बॅटमधून 6. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. फ्री हिटचा बॉल होता, त्या बॉलवर खेळू शकले नाहीत. मात्र जेव्हा जेव्हा अशा गुडलेन स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड झाले तेव्हा खूप त्रस्त झालेत फलंदाज. साई आणि रोहन हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. 31 रन झालेत.
ऑन साईडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतोय. ग्लोरियस शॉट रोहनच्या बॅटमधून 6 रन. एसपी बॉयज ट्रॉफी सिक्सर. मिळाला आणि षटकार आला. त्यानंतर शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विकेट किपर फार वेगाने धावतायत. चेंडूला स्टॉप करतील. साई स्वतः कॉन्फिडन्स आहेत. लेग बाईचा इशारा येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेले. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सध्या आपण पाहिलं तर रोहन 30 वर बॅटिंग करतोय. 16 बॉल मध्ये 30. षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून अप्रतिम आलेत. आतापर्यंत विचार केला तर 3 षटकारां 4 षटकार आणि 1 चौकार. सुपर बॅटिंग. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. बॉलला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी 2 धावा इझिली येत आहेत. संख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 40 रन. बॉडमॅनचा चांगला वापर करतो रोहन आणि साई. Super bowling by
मयुरेश हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. हॅट्रिक बॉल आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश पाहिजे पहिली वहिली हॅट्रिक साध्य करेल का. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. धावा थांबवलेत 46ला 2. श्री जागमाता रावळे बी टीम या षटकामध्ये स्ट्रगल करते डेथ ओव्हरमध्ये. रबर बॉल क्रिकेट सध्या आपण पाहत आहेत. भरपूर चर्चा या स्पर्धेची प्रत्येक घराघरामध्ये. सफाळे विभागामधील पालघर जिल्ह्यातील नंबर 1 स्पर्धा आणि या वेळेला चांगला बॉल डिलिव्हर केला आणि पहिली वहिली हॅट्रिक मयुरेशच्या नावात आहे. मयुरेश खऱ्या अर्थानं खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली. साम्राज्य या वेळेला दर्शवत असताना अप्रतिम गोलंदाजी मयुरेश आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला. 3 विकेट्स आपण पाहिल्या कॉट बँडच्या स्वरूपात. पहिली विकेट, दुसरी विकेट क्लीन बोल्ड, पहिली विकेट आपण पाहिली होती आणि ही विकेट हॅट्रिक जी आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगली विकेट किपिंग करत असताना विकेट किपर हर्षू सुपर आणि इथे आकाशला पळतावं लागलं. चांगली गोलंदाजी. कालच्या दिवसात पहिलं अर्धशतक जितूच्या नावावर आपण पाहिलं. त्यानंतर अमितने सुद्धा जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं अर्धशतक झळकावलं आणि इथून 3 लगातार विकेट पाहायला मिळत आहेत. 46ला 3. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय मयुरेश, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. तिन्ही फलंदाजांना जखडवून ठेवलं गेलं. एक सेट फलंदाज होता, रोहनला मात्र माघारी परतावं लागलं. दुसऱ्या बॉलवर सिद्धेश आला, क्लीन बोल्ड झाला आणि तिसऱ्या बॉलवर आकाश आला, कॉट बँडच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. आणि पहिली वहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावर करत असताना या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. या स्पर्धेत मोटरसायकल पाहायला मिळते. मालिकावीर आहे. 1 रनला 1 पॉइंट. विकेटला सुद्धा आपण पाहू शकतायत जे पॉइंट दिले गेलेत. अप्रतिम चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि इथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. या एकेरीने संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली गेले. हिरोची बाईक आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच रबर बॉल क्रिकेटमध्ये बाईक ठेवण्याचा मान SP बॉईज ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांच्या माइंडमध्ये विचार आला आणि मोटरसायकल मात्र आपण पाहत आहेत. खेळाडूंचं स्वप्न पूर्ण करणारी ही बाईक सध्या हिरोची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, ग्लोरियस शॉट, गगनचुंबी षटकार, 6 धावा. जबरदस्त फटका होता. 53ला 3. 53 लॉस ऑफ 3 विकेट. साई पहिल्यांदा स्ट्रगल करत होता. सलामीवीर म्हणून ओळख ज्याची पाहायला मिळते. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. हर्षू पुढे सरसावतोय. शॉट फाईन लेगला मात्र फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रन्स मिळेल का, मात्र बॅकअपसाठी येत आहेत. तत्पूर्वी उशीर झाला की काय आणि यस डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 55च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. सुरुवातीला 2 षटकांमध्ये 12 रन होत्या. 3 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं तर 24 रन होत्या. चौथ्या षटकाचा आढावा घेत आपण पाहिलं तर धावा मात्र मजबूत स्थितीमध्ये आल्या. तर एकंदरीत 22 चौथ्या षटकामध्ये आणि त्यानंतर या षटकामध्ये 9 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे 4 षटकांमध्ये 46. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत फक्त 12, म्हणजेच गिअर चेंज केले आणि अप्रतिम चांगली बॅटिंग करत असताना तो ॲव्हरेज, तो स्ट्राईक रेट सुपर पाहायला मिळाला. 30 बॉलमध्ये 56 रन. विजयासाठी नीड 56 रन फ्रॉम 30 बॉल. जोगाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी 56 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. हे अनुमान वाढीव टीम आणि चिखलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर टॉस करण्यासाठी त्वरित या वेळीची दिरंगाई न करताना. आणि हे 3 विकेट आपण पाहू शकतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. टॉपेज लागला रोहनच्या बॅटचा आणि हर्षूने कोणतीही चुकी केली नाही. फर्स्ट विकेट एक सेट फलंदाजाला बाद केलं मयुरेशने. त्यानंतरची दुसरी विकेट आपण पाहिली. ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. कडा लागली, टॉपेज लागलं आणि त्यानंतर विकेट मिळाली.
त्यानंतरची ही दुसरी विकेट पाहायला मिळते क्लीन बोल्डच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी, लेग स्टम्पचा पत्ताच कट केला असं म्हणायला हरकत नाही आहे. अशा प्रकारची ही विकेट मिळाली क्लीन बोल्डच्या माध्यमातून. आणि ही तिसरी विकेट, जी विकेट हॅट्रिक बॉल होता. आणि आकाश कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, बॅटची एज अँड टेकन, आणि या 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. थँक्यू व्हेरी मच सिद्धांत कदम. सध्या घेऊया एक छोटासा DJ ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SP बॉईज ट्रॉफी 2026. भावना आली, मैत्री आली, आणि अविस्मरणीय तुमच्या आठवणींना जोडलेला खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतो. SP बॉल्स ट्रॉफी 2026च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. आदरणीय पंकजजी बारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ. पंकज बारी, सुख समृद्धी, आरोग्य, शांती नांदो. राजू भोईर विघ्न अर्थाचे प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत, आणि त्यांचे परम मित्र पंकजजी बारी यांना पुनश्च एकदा शुभमजी पाध्ये यांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत. 56 रनचं टार्गेट सेट केले गेले. 5 षटकांमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होते. जे प्रोलिंग स्पोर्ट्सला जोडले गेले त्या सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल सबमरिंग डिलिव्हरी, बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल, हलकीशी बॅटची एज घेऊन बॉल पाठीमागे लॉंग स्टॉप रिझनला निघून गेला होता. तत्पूर्वी 1 रन ॲड होईल. सांघिक खातं ओपन केले गेले. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर. विपुलला आपण पाहताय. सौरभ आणि विनीत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या बॉलवर चौकार येताना मिस टायमिंग स्ट्रोक होता. खेळायचं होतं, सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथून थोडेसे साई त्या ठिकाणी फंबल झाले आणि बरोबर त्यांचा पाय स्लिप होत गेला आणि तिथे रोपला बॉल लागत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आज मयुरेश खुश असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. ते 3 विकेट्स आज स्टेटसला राहतील यात ते मात्र शंका नाही आहे, कारण लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा चांगली कामगिरी करता त्यावेळेला एक मिळालेलं समाधान असतं. चांगला बॉल होता, चांगला बॉल. यावेळेला अपील केली गेली होती. अपीलमध्ये विश्वास जरूर होता, तो आत्मविश्वास, परंतु कोणत्याही प्रकारचं बॅट अँड बॉलमध्ये कॉर्डिनेशन नाही आहे.
चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल मात्र यावेळेला अचानक बाउन्स झाला आणि पंचांनी वेट अँड वॉच केलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. 56 रनचं टार्गेट यावेळेला सेट करत असताना फुलटॉस बॉल होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, सिद्धेशच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 6 रन्स फलकावर. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर, परंतु आता वाईट यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात, कारण एकच लाईन आहे आणि त्यामुळे पंच सुद्धा मात्र बरोबर लक्ष वेधित करत असताना पाहायला मिळतात. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रन झालेत. चला, चिखलबाडा टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान वाढीव टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बाहेर बॉल निघणारा पाहायला मिळतोय. सिद्धेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. वाईट रन ॲड होईल. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत. प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा आपण पाहिलं तर नो बॉल फार मोठ्या प्रमाणात फेकले आणि त्याचा नतीजा षटकारांत परावर्तित होताना पाहायला मिळाला. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल तेवढीच चांगली फिल्डिंग. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय आणि 9 रन या फलकावर पाहायला मिळत आहेत. हिरवळ असं मैदान अप्रतिम आपण पाहू शकाल. प्रत्येकाला इच्छा असते या मैदानात आमचा संघ खेळावा. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते ते स्वप्न पूर्ण व्हावं. आउटसाईड द लेग स्टंप पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन खर्च केली जाते. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 रन. विपुलचा हा बॉल यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय आणि नो बॉलच्या इशाऱ्याने 1 रन पुन्हा एकदा ॲड होईल. तर रन झालेले आहेत 11. 11 रन्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर. थोडंसं लांब लचक षटक आपण पाहू शकतायत. 10 बॉल आतापर्यंत फेकलेत, त्यामध्ये 3 वाईड, 1 नो, 4 वाईड पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा साई फंबल होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 रन्स तर मिळतील. तिसऱ्या रनसाठी पलटले होते सौरभ, परंतु 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. परंतु इथे काय घडलं गेलंय, मात्र साई तिकडे तर थोडेसे स्लिप होताना पाहायला मिळाले नाहीत, परंतु थर्डमॅनचा फिल्डर एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. असे दिवस कधी पाहायला मिळतील, अशा मोमेंट ज्या आहेत त्या कधी पाहायला मिळतील. 24 बॉल आणि 43 रन. 20 बॉल 43 रनची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या 10. इथे 3 रनने पुढे आहेत. 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघ श्री जागमाता रावळे ब संघाच्या, परंतु एका षटकामध्ये 13 रन आलेत, म्हणजे पारडं जड आहे. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम. जबरदस्त. यावेळेला आपण पाहतायत अप्रतिम जे 1 ते 2 वर्षात ट्रेंडिंगला जे गाणं आपल्याला पाहायला मिळालं, शहाजी बापू पाटील यांच्या एका मात्र डायलॉगने परिपूर्णतः हा मीडियावर जास्तीत जास्त मात्र आणि यूट्यूबवर एक गाणं तयार झालं. एका फोनच्या संभाषणातून मात्र हे वाक्य निघालं होतं. त्यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. मिस्टायमिंग स्ट्रोक. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र आता धावांची भूक काही मिटत नाहीये दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. 1 रन शॉट. 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहे. साईने चांगली कामगिरी केली होती. सुरुवातीला तो बॅटिंगला आला त्यावेळेला तो स्ट्रगल करत होता.
चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना सिद्धेश मात्र अपील करतायत. कदाचित ग्रीपचा आवाज येतोय की काय असंच पंचांचं म्हणणं असावं. मात्र बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. हार्दिकचे बंधू आहे साई श्री जागमाता रावळे ए टीम मधून हार्दिक नेहमीच चांगली प्रगती करताना पाहायला मिळतात. मग यंदाचं पास्त्याचं मैदान सुद्धा हार्दिकच्या गोलंदाजीने गाजवलं. चांगली गोलंदाजी केली आणि तोंडातला घास हिरावून घेतला होता प्रतिस्पर्धी संघाच्या. वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र खूपच बाउन्स झाला आणि यस पंच सांगतायत हाईट फॅक्टर आहे आणि 1 फॉर दी ओव्हर या वेळेला इशारा करत असताना नितेश कदम सरांना आपण पाहत आहेत. 15 रन झालेत. आतापर्यंत एकही विकेट गेलेली नाहीये. जशी प्रतिस्पर्धी संघाची पार्टनरशिप जबरदस्त बिल्ड झाली होती. या वेळेला अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर आहेत पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल लॉंग स्टॉप रिझनला या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 धावसंख्येवर. जेव्हा जेव्हा बॉल त्या ठिकाणी जातो ना त्यावेळेला फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. काल कल्पेशने चांगली फिल्डिंग केली. मनाचे राजे वेडी संघाचा चिरागने अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आणि मान्सून सुपर सिरीजमध्ये तर करण मोरेने जी फिल्डिंग केली त्या विभागामध्ये अप्रतिम पाहायला मिळाली होती. आणि शेवटच्या फायनल मॅचमध्ये जी बॅटिंग केली करारे प्रहार उस्मान पटेलच्या जोडीने ॲब्सोल्युटली सुपर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होतं. 16-0 बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे. 40 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स आणि ते नो बॉलचा इशारा. कारण 1 फॉर दी ओव्हर प्रथमतः देण्यात आलं होतं. वॉर्न केलं गेलं होतं आणि इथून नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिटचा सिग्नल मिळेल. नो प्लस फ्री हिट. 17 रन. किरणजी तिवाड मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा बॉल बाउन्स मिळतोय आवाक्याच्या बाहेर आणि यस नो बॉलचा इशारा. फ्री हिट पुनश्च एकदा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फुल टॉस बॉल नो बॉल आहे. पनिशमेंट मिळाली. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. काय फटका खेळलाय. क्लासी शॉट. सौरभच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटका. 6 धावा. नो प्लस. रन 25. आज चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली होती. जो नॅचरल बाउन्स आपण पाहू शकाल. डॉट बॉल येत असताना बऱ्याच वेळेनंतर पहिलं षटक सुद्धा लांब लचक पाहायला मिळालं होतं. जवळजवळ 13 बॉलचं षटक आपण पाहू शकला होतात. पहिलं षटक 12 बॉलचं पाहायला मिळालं. हे षटक सुद्धा लांबलं गेलं आणि आता हा डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. हे 10 बॉलचं षटक आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 31 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 18 बॉल 31 रन. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेण्यात आले. परंतु या अगोदर जय हनुमान वाढीव टीमचे कॅप्टन आणि चिखलपाडा चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रिमझिम पाऊस मात्र थोडासा थांबला गेलाय. अप्रतिम ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, दी निसर्गाचं सौंदर्य, अप्रतिम असं वातावरण, दी हिरवीगार झाडं, हिरवळ असं मैदान, त्या मैदानात साचलेलं पाणी आणि टणक अशी जमीन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बॉल बाउन्स होताना आपण पाहू शकतायत. बॉल थांबत नाही जास्त. एक्स्ट्रा कव्हरला आणि मिड ऑफमध्ये फक्त गेल्यानंतर आणि मिड ऑनमध्ये गेल्यानंतर बॉल थांबतो. परंतु जर आपण विचार केला तर डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग, थर्ड मॅन या क्षेत्रामध्ये डीप बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ यामध्ये बॉल थांबत नाहीये. या वेळेला बॅटचं टॉप एज अँड सिद्धेश कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. 25 ला पहिला धक्का विनीतच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन. पंचवीस धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. केळवा स्टार्स जोगाळी टीम 56 धावांचा पाठलाग करत असताना चांगला झेल टिपला सिद्धेशने. 7 नंबरची जर्सी परिधान करणारा, कदाचित एम एस धोनीचा बिग फॅन असावा. बॉलला लेफ्ट केलं मयुरेशने. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक्स्ट्रा स्वरूपात धावा खूप खर्च होताना पाहायला मिळत आहेत. 26 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाईट 6 आलेत आणि नो बॉल 4, म्हणजे 10 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आतापर्यंत खर्च झालेत. बॅटने फक्त 16 रन आलेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला हार्दिकचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. प्रांजल केलं गेलंय. 6 धावा. गुड शॉट. बॅक 32 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. वेलकम प्रवीण भोईर, आपलं सहर्ष स्वागत. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केला. हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स दाखवत असताना 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत पोहोचले नाही आहेत. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल. मयुरेशने घाई केली आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली की काय सौरभने. फलंदाज बाद. 32 ला एकंदरीत 33 ला दुसरा धक्का. गॉन. द कॅन्डी या वेळेला 33 रन झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 रन खर्च केलेत आतापर्यंत विपुलने. आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. 15 बॉल तुमच्याकडे शेष आहेत आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण सोपं आहे. आणि मयुरेश काय कॉन्फिडन्स लेवल. वा, व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल शॉट बाय मयुरेश. होता
पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं बरोबर रडारमध्ये बॉल आला नाही आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड बॅटिंग मयुरेश. 41 रन फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. 15 रनची आवश्यकता आहे. मयुरेशचा जो कॉन्फिडन्स लेवल, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतोय, अप्रोच इंटेंट ज्याला म्हटलं जातं, काय अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. मयुरेशने विकेट हॅट्रिक सुद्धा साध्य केली. आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्या माहितीसाठी. हाच तो मयुरेश ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटचं एज घेत बॉल शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 रन हे सामन्याचं समीकरण असेल. 12 बॉल 14 रन केळवा स्टार जोगाळे या टीमला विजयासाठी. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. साठी जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. आकाशचा पहिलाच बॉल खूपच बाहेर होता. नितेश कदम वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 वर जाऊन पोहोचले गेले. 43 ला 2. 13 रनची आवश्यकता आहे. मयुरेशने बॅटिंग केली आतापर्यंत. 5 बॉल मध्ये 16 रन त्याच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम फोर्स केलंय, फॉलो केलं होतं या बॉलला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकार की चौकार. पंच मात्र यावेळेला इशारा करतील चौकार. 4 रन. क्षेत्ररक्षक आणि त्यांच्याच डोक्यावरून बॉल निघून जात असताना एक टप्पा घेत पुन्हा एकदा ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाहीये मिस्टर विशालचा. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. विजयासाठी 8 रनची आवश्यकता. 8 रनची आवश्यकता आहे. यावेळेला बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. चांगला बॉल, राईट स्विंग डिलिव्हरी आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 48. लॉस ऑफ 2 विकेट. बॉल फेकून झाले ते 3. आता 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये 8 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. विशालला मात्र यावेळेला अचंबित करणारा हा बॉल बरोबर नॅचरल बाउन्स होता आणि संघाची धावसंख्या केळवा स्टार जोगाळे या टीमची जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे हे माइंड मध्ये फिट ठेवा. यावेळेला फोर्स केलंय. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. विशालच्या बॅटमधून तिसऱ्या बॉलवर एकंदरीत त्याने फेस केलेला तिसरा बॉल होता. षटकार, 6 धावा. खूप चांगला फोरआर्मचा चांगला वापर केला होता या बॉलवर. 54 रन. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. 2 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 2 रन केळवा स्टार जोगाळे या टीमला.
विजयासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान वाडीव आणि चिखलपाडा टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. 6 बॉल 2 रन. मयुरेश 7 बॉल मध्ये 21 रन. फॅब्युलस इनिंग. सिद्धेश स्वतः गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. 7 नंबरची जर्सी परिधान करणारा गोलंदाज सिद्धेश MS धोनीची आठवण करून देणारा. बऱ्याच MS धोनीने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आठवणी ठेवून राहिला आपण सातत्याने पाहिलं. कारण आयुष्याचं पुस्तक कितीही जुनं झालं तरी आठवणींची पाने ही तशीच राहतात असं म्हटलं जातं आणि ते MS धोनीच्या बाबतीमध्ये हे वाक्य बरोबर लागू होतं. हलक्याशा हाताने ऑफ साईडला ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कोणती धाव येत नाहीये. 5 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. राईट ओव्हर द विकेटने सिद्धेश. अप्रतिम. काय कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतो. फिनिशिंग टच आमचे कॅमेरामॅन अश्विन गोपाळ यांच्या सन्मानासाठी. जेव्हापासून प्रोलिंग स्पोर्ट्स SP बॉईज ट्रॉफीमध्ये जेव्हा ते कव्हर करण्यासाठी आले तिथून मात्र आतापर्यंत अश्विन गोपाळीची जागा तीच आहे आणि तो कोपरा बरोबर त्याच्या नावावर केला असं म्हणायला हरकत नाहीये. तर सध्या मात्र विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय. केळवा स्टार जोगाळे. कॉंग्रॅच्युलेशन आणि नो डाऊट अबाउट इट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयुरेश. अप्रतिम 25 धावा आणि विकेट हॅट्रिक. मयुरेश लगेच जॉईंट व्हायचं आहे डगआउट मधून आल्यानंतर आणि ही मॅच समरी सध्या पाहायला मिळते. रोहनने 30